आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे कसा उद्या समजा विक्रांत रावांका घराबाहेर काढलात ना तर त्यांका पण पोसूची ताकद आहे माझ्या गिरिजाबाईमध्ये. खमकी अनाता वा मस्त मस्त माका अभिमान आहे माझ्या पुतणीचो. मग चिरला का ना तुमका सांगते जावई बापू, तुम्ही वर्षभर जरी घराच्या बाहेर रावलात ना तरी तुमका आमचा गिरिजाबाई पोसूक शकता. खमक्या आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको. असा होता माझा काय करू गेलंय आणि काय करतय हे मला कळणार नाही शिल्लका ना. असं नाही असं नाही, मी ना तुमचा तोंड गोड करू गेलं. घे बहीण, विक्रांत आणि गिरिजासाठी घेऊन येलाय मिठाई. घ्या घ्या ना वहिनी. बरं येऊ मी. बाई तब्येतीची काळजी घे. येतोय हा. बाकी साखरपुड्याक नाही बोलवलास, लग्नात तरी नक्की बोलवा शिरला का ना. येतय मग. अजून कुणाला सीव्ही पाठवू? त्या वेळेला ना लक्षातच नाहीत माझ्या. या राजाचा फोन स्विच ऑफ का लागतोय? गेला. कोणाचा मेल आहे? उद्या इंटरव्ह्यूला बोलवलंय. तुमका सांगते जावई बापू, तुम्ही वर्षभर जरी घराच्या बाहेर रावलात ना तरी तुमका आमचा गिरिजाबाई पोसूक शकता. खमक्या आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको. माझ्या मुलाप्रमाणे ह्याला सुद्धा घर जावई करून घ्यायचा इरादा आहे की काय तुमचा? अहो माझ्या मुलाला तोडलत माझ्यापासून, निदान ह्याला तरी ह्याच्या आईपासून नका तोडू. झोप येते खूप. आता जेवून झोपायचंच आहे. हे बघ जेवण पण आलं. वहिनी काय जेवायला बनवलंय ग? सगळं तुमच्या आवडीचं बनवलंय. मग लवकर ताट घे, मला खूप भूक लागली आहे. ती नेहमीच लागलेली असते. ए तू ना तू. ए ओ सॉरी. ताई ताट पुसून घ्या ना. वहिनी मला सगळे कामाला लावतात. गिरिजा ताई आले. करा करा काम करा. करतेच आहे मॅडम. अरे वा, आज सुचित्रा काम करतेय. बघ ना वहिनीला कामाला लावलंय. चांगलंय. वहिनी आई कुठे आहे? आई किचन मध्ये येत आहेत. आणि विक्रांत गौरव? भाऊ अजून जॉब वरून आले नाहीत. विक्रांत रूम मध्ये असेल. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर. ए शैतान काय बोलतेस का त्याला? अगं ए गौऱ्या तू कुठे हिच्या नादी लागतोस? जा तू आवरून घे.
ही बोलली म्हणून थांबतो आता. थांब आलो लगेच 5 मिनिटात. ए जा शैतान जा. गौरव, येताना विक्रांतला पण बोलवून आण. हा हा. सुचित्रा, हे पण पुसून घे. किती कामं सांगतात मला. मी काय करू मदत? हो, ती करतीये ना. मी करते ना. ताई, विक्रांत नाही आतमध्ये. खोलीत नाहीये, मग कुठे गेला? मला पण दुपारनंतर दिसलाच नाही तो घरात. वहिनी, तुला काही सांगून गेला का ग? नाही हो. परपासून नाही. गेला कुठे? मी पण मगाशी गौरवच्या रूम मध्ये पुस्तक घ्यायला गेलो होतो, तेव्हा विक्रांत नव्हता तिकडे. मला वाटलं बाहेर गेला असेल कुठेतरी, म्हणून मी पण काही बोललो नाही. ताई, तू कॉल करून बघ ना त्याला. हा. लागत नाहीये फोन. बाय, एकदा महेश रावांना फोन करून बघ. अगं आई, उगाच ते टेन्शन घेत बसते. अगं पण तो घरीच गेला असेल तर आपला तरी जीव भांड्यात पडेल. आणि तो कुठेतरी बाहेर गेला असेल तर? बाय, ऐक माझं, एकदा फोन करून बघ त्यांच्या घरी. ठीक आहे. मस्त, नेहमीप्रमाणे. आता काय हवं हिला? नाही, विक्रांतला तर आपल्यापासून दूर नेलंच आहे ना हिनं. मी ना काय हा बोल गिरिजा. काका, विक्रांत घरी आलाय का हो? नाही ग, का? नाही, तो कुठेतरी बाहेर गेलाय, न सांगता गेला, म्हणून विचारलं. अगं मग फोन कर ना त्याला. हो काका, फोन केला होता पण लागत नाहीये फोन. तुम्ही टेन्शन घेऊ नका, येईल तो. हा. अगं मी कशाला टेन्शन घेऊ, आणि तू पण टेन्शन नको घेऊस. बघ, तो घरी आला ना की मला मेसेज टाक. ओके? हो काका. काय झालं? नाही, काय विशेष नाही. विक्रांत कुठेतरी बाहेर गेला आणि त्याचा फोन लागत नाही. अहो, आणि तुम्ही हे मला रिलॅक्स राहून कसं सांगू शकता?